महाराष्ट्र टाइम्स आयोजित आणि डॉक्टर ॲट डोअर प्रायोजित मटा संवाद आजार उपचार आणि मर्यादा या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. आपल्या कुटुंबातलं जर कोणी आजारी असेल तर आपण ती व्यक्ती बरी व्हावी त्यासाठी वाटेल ते करायला तयार असतो. पण हे वाटेल ते करणं म्हणजे नेमकं काय आणि त्यासाठीचे उपचार घेण्यासाठी कुठे जायचं एक्झॅक्टली, सलाईन लावायचं का नाही, ICUमध्ये ठेवायचं का नाही, ऑक्सिजनची गरज कोणाला असते आणि हे सगळं करून येणारं रुग्णालयाचं जे भलं मोठं बिल असतं ते पण आपल्यासाठी खूप धक्कादायक असतं. तर हे सगळं जाणून घेण्यासाठी आजचा हा परिसंवाद आयोजित केला आहे. या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला या परिसंवादात मिळणार आहेत. तर आपण सुरुवात करूया. डॉक्टर श्रीराम गीतांना प्रश्न विचारूया की एक नॉर्मल हेल्दी कपल आहे, साधारण 55 ते 75 या वर्षांमधलं. तर त्यांनी पुढच्या काही दिवसांमध्ये आपल्यावरती येणाऱ्या निरनिराळ्या आजारांसाठी काय तयारी आर्थिक करून ठेवायला हवी आणि साधारण हा खर्च काय येऊ शकतो? डॉक्टर श्रीराम गीत. सुरुवात अगदी नॉर्मल कपलपासून आपण करूया. पण जरी नॉर्मल कपल असलं तरीसुद्धा त्याच्या संदर्भात वयोमानानुसार झीज होणारे काही आजार सुरुवात होतात आणि त्या सगळ्या आजारांच्या संदर्भात खर्च काय येतो याचे आकडे ऐकीव असतात, मित्रांकडनं ऐकलेले असतात, हॉस्पिटलमधल्या निरनिराळ्यांच्या गोष्टी असतात. 1 सप्टेंबरला आम्ही मुंबईत कार्यक्रम केला. मुंबईतले आकडे आम्ही घेतले पार्यातले, ते तर जवळपास पुण्याच्या दुप्पट होते. महाराष्ट्र टाइम्सनेच एक लेख रविवारी छापला होता. त्या लेखात त्यांनी असा उल्लेख केला होता की दरवर्षी मेडिकल हेल्प 14% वाढत जाते. बरेचसे खर्च आत्ता मी बोलतो आहे ते वन टाईम इन्व्हेस्टमेंट म्हणून आहेत आणि खरे गंभीर आहेत ते पुढच्या नंतरच्या सगळ्या सलाईन ऑक्सिजन वगैरेमध्ये येणार आहेत. तर वन टाईम एक्सपेन्सेस काय काय असू शकतात? तर 2 डोळे, जोडी म्हटल्यानंतर चौघांचं कॅट्रॅक्ट इनएव्हिटेबली निघतं, कधीतरी निघतंच. पुण्यातला खर्च काय? किमान खर्च आज बऱ्या ठिकाणी गेलात, दीनानाथवाले शेजारीच बसलेले आहेत, 35 ते 40 हजाराला सुरुवात होते. औषधं वेगळी असतात, रिक्षा जाणं येणं, ओला वगैरे हे सगळे धरून 50 हजाराला एक डोळा पडतो. 2 लाख इथेच संपले. कानाचं मशीन, मग अशी वर चढत असताना एका बाईने कानाचं म्हटलं आत जाऊन बसून लावा, 50 हजाराचं मशीन आहे हो, इकडे इकडे पडलं तर पंचायत होते. कानाचं मशीन. ॲलर्जी असते, रस्त्यात नेताना धूळ खाल्ली आमका, इनहेलर घ्या, बाकीच्या गोष्टी 500 रुपयाच्या घरात जातात ना, आणि किती दिवस टिकतात? 2 महिने टिकतात. जुना झाला म्हणून डॉक्टर म्हणतात टाकून द्या. त्याच्या पुढचा भाग कवळी. कवळीच्या संदर्भात मोठ्या गमती आहेत बघा. ज्या वेळेला मी पास झालो त्यावेळेला 10,000 दात काढून कवळी बसवून दिली जात असे. आता 1 लाख रुपये पुरत नाहीत. माझे इथे कोणी डेंटिस्ट आहेत का मला माहीत नाही, पण एकाने असं सांगितलं की हल्ली 1 दात काढायचं तर किमान 300 आणि आयडियली 1200पर्यंत सुद्धा पडू शकतात. तुम्ही कुठे जाता? AC रूम आहे का, कशी आहे, काय आहे वगैरे वगैरे याच्यात. आणि इम्प्लांट वगैरे जर करायचं असेल तर मग 4 लाखाच्या पुढे जातात सगळ्या गोष्टी. याच्या पुढे काय आलं? याच्या पुढे आलं पेसमेकर, अँजिओप्लास्टी, बाकीच्या छोट्या मोठ्या गोष्टी. तुम्हाला एक गंमत सांगतो. पुण्यात ज्या वेळेला बायपास सुरू झाली, इथे माझे अनेक सिनियर मित्र, बरोबरचे मित्र, सगळ्यांची मी नावं घेऊ शकत नाही, टाटा मोटर्सचे डॉक्टर जोगळेकरही आलेले आहेत, माझे अनेक मित्र बसलेत, सगळ्यांना हे आकडे माहिती आहेत. पण बायपास सुरू झाली सामान्यपणे 90च्या दशकात. एखाद्या डॉक्टरला जर बायपास लागली तर क्राऊड फंडिंग करून त्याला पैसे द्यायची वेळ येत असे. आणि मला आठवतं आहे देसूरकरांच्या बरोबर आम्ही संजीवन हॉस्पिटलमध्ये काम करत होतो. सगळ्यात पहिले बायपास तिथल्या एका डॉक्टरना लागली वयाच्या 42व्या वर्षी. अख्खे आम्ही सगळी डॉक्टरांची टीम सुन्न झालेली होती की आता 1.5 लाख रुपये आणि कसे उभे करायचे आणि कुठे हे करायचे. सर बरोबर आहे ना? खर्च हे वन टाईम असले तरीसुद्धा उभे करणं कठीण असतं. हा त्यातला सांगण्याचा भाग. गुडघे बदलायचं झालं तर आज घटकेला किमान 2.5 लाख.
मग ते रोबोटिक असोत किंवा साधे असोत वगैरे वगैरे ते सगळं सोडून द्या आणि गुणिले 4चा हिशोब करायचा आहे. म्हणजे हार्ट सोडलं तर बाकीच्या प्रत्येक वेळेला 4चा हिशोब करायचा आहे. माझ्याकडे कॅल्क्युलेटर नाही, माझं गणित कच्चं आहे. घरी जाऊन तुम्ही शांतपणे केलात तरी चालेल. काही जण पडतात. मागच्या कार्यक्रमाला आमचा एक मित्र आला होता, पायरी लक्षात नाही आली, बचकन पडला. माझ्या पोटात मोठा गोळा आला, वयवर्ष 78, याचं हिप शाबूत असेल का? पण तो उठून उभा राहिला. म्हटलं चला आज कार्यक्रम तर व्यवस्थित होणार आहे. मग संध्याकाळी मी 10 मिनटं त्याशी बोलत होतो. हिप रिप्लेसमेंट इज अ नॉर्म नाव. बाथरूममध्ये पडले, ओल्या फरशीवरून पडले, पायरी लक्षात आली नाही म्हणून पडले, कोणीतरी धक्का दिला, तोल गेला म्हणून पडले. पहिलं काय तुटतं तर हिप तुटतं. मनगट, कॉलेज फ्रॅक्चर, यांना माहितीच आहे. अगदी सहजगत्या तोल गेला, पहिला आपण हात टेकतो. या सगळ्याचा खर्चाचा आकडा जर बघितला तर तो वन टाईम एक्सपेन्सेस म्हणून प्रचंड येतो. पण वन टाईम एक्सपेन्सेसच्या पलीकडे जाऊन मी एक जरा वाईट रेफरन्स देऊ का सर? महाराष्ट्र टाइम्समध्ये चीफ रिपोर्टर म्हणून मुंबईला अनेक वर्ष काम केलेल्या नीलाताई उपाध्ये काल रात्री गेल्या. बाथरूममध्ये पडल्या, 3 आठवडे हॉस्पिटलमध्ये होत्या आणि 3 आठवडे त्यांचं काय काय चाललं होतं हे मला डेली संपूर्णपणे मी ऐकत होतो. ऑफिसमध्येही काय काय चाललं हे तुमच्या कानावर आहेच आहे. चव्हाण सरांचं काय झालं, लंग रिप्लेसमेंट करायला सांगितली होती. मुंबईचे अतिशय प्रसिद्ध रिपोर्टर नितीन चव्हाण म्हणून, जे वैद्यकीय विषयांवर, सामाजिक विषयांवर कायम लिहित होते. मी फक्त महाराष्ट्र टाइम्सचा आत्ता उल्लेख करतो आहे, लक्षात घ्या. 75 लाखाचा खर्च सांगितला. आता 75 लाख ते उभार करणं अशक्यच आहे. त्याच्या आधी कॅन्सर झालेले पवार सर गेलेच. आणि थोडक्यात एका युनिटमध्ये जर इतक्या सगळ्या अडचणी येत असतील तर हॉलमध्ये बसलेल्या प्रत्येकाच्या 100 जणांच्या संदर्भात काय काय येत असेल, याच्यात मर्यादा कुठे असते आणि कुठे थांबता येऊ शकतं किंवा तसा विचार करायला लागतो, याच्याबद्दल आम्ही विस्ताराने बोलणार आहोत. आत्ता मी माहिती दिली ते वन टाईम निघणारे नॉर्मल कपलचे एक्सपेन्सेस एवढ्यापुरतीच होते, 55 ते 75. ओके. आणि गीत सरांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने सगळे आकडे मांडलेले आहेत. तर म्हणजे या सगळ्याचा उद्देश हा घाबरवून टाकणं असं नाही आहे की आकडे खर्च आणि त्याचं हे. तर माझा एकच प्रश्न आहे की असे काय ज्याला आपण कंटिंजन्सी प्लॅन म्हणतो किंवा अशा अडचणी आल्या तर आपल्यापैकी किती जणांनी असा विचार केला आहे? याचं लोकांनी हात जरी वर केले तरी हरकत नाही आहे की आम्ही याचा विचार केलेला आहे. इथं बसलेली सगळी जी आत्ता जी वयोगटातली लोकं आहेत, मला खात्री आहे की त्यांनी हा विचार केलेला असणार आहे, कारण त्यामुळेच ते आत्ता इथं पोचलेले आहेत. मला जास्त चिंता आहे ती येणाऱ्या पिढीची, की त्यांच्या पुढचा हा प्रश्न ते कसा सोडवणार आहेत. तर होपफुली मेडिकल इंडस्ट्रियलायझेशन ज्या पद्धतीने होतं आहे त्या पद्धतीने तेही त्याच सरकार जातील आणि तेही त्याच्यातनं कदाचित बाहेर पडतील. पण त्यांचं आयुष्यमानाचं काय होईल हे काही या सगळ्यात सांगता येत नाही आहे. यात सगळ्यात एकच गोष्ट त्यांनी जे काही आकडे सांगितले त्याच्यात मला एवढीच दिसते आहे की हृदयाचं ऑपरेशन करून घ्यायचं असेल तर अजूनही सगळ्यात कमी खर्च आहे असं मला दिसतं. नाही, कसं आहे, हृदयाच्या ऑपरेशनला किती स्टेंट टाकले, कुठे केलं याच्यावर आहे. आणि काही ठिकाणी पूर्णपणे फ्री करण्याची सोय झालेली आहे. काही फ्री सेंटर्स आहेत. उदाहरणार्थ HV देसाई सेंटर आहे. डोळ्याचं ऑपरेशन 6,000 होतं, पण हडपसरला आपण जायलाच तयार नसतो. असे ठिकठिकाणी काही सोयी आहेत. त्याचा विचार माहिती लोकांनी करून घ्यायची, एवढीच विनंती. चला, चर्चेला जोरदार सुरुवात झाली. जन्म ही गोष्ट जशी की आपण नैसर्गिक बघतो आहोत, तितकाच मृत्यू ही गोष्ट नैसर्गिक असते. हे आजकालच्या जमान्यामध्ये जरा पचायला अवघड जातं, कारण नैसर्गिक मृत्यू बऱ्याचदा येतच नाही. तो कुठेतरी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे, नाना तऱ्हेची मशीन्स चालू आहेत, डायलिसिस चालू आहे, व्हेंटिलेटर चालू आहे, हे चालू आहे. अशातनंच आपण कुठेतरी पेपरमध्ये एखाद दिवशी वाचतो की पुण्यातला एक प्रख्यात व्यक्ती त्याच्याच वाढदिवसाच्या पार्टीमध्ये अचानक खाली पडून गेला. आणि मग मृत्यू या गोष्टीविषयी आपल्या मनामध्ये निरनिराळे प्रश्न उभे राहतात. एकीकडे भीती तर असतेच, पण मग बायोलॉजिकल डेथ म्हणजे काय, सडन डेथ म्हणजे काय, ब्रॉड डेड म्हणजे काय. बऱ्याचदा घरातली एखादी वृद्ध व्यक्ती कुठल्याच डॉक्टरला कधी दाखवलेली नसते आणि मग त्यांचा काही कारणांनी, आजारांनी, वयाने मृत्यू होतो आणि मग एक डेथ सर्टिफिकेट मिळवण्यासाठी प्रचंड धडपड होते.
मग कधी काळी लोकल नगरसेवक असायचे ते आम्ही एक सर्टिफिकेट देतो ते चालेल, मग ते चालेल असं झालं आहे. मग अशा वेळेला मग कोणी घरी येत नाही, डॉक्टर DC देत नाही, मग पोस्टमॉर्टम करायची वेळ येते. तर हा एक अतिशय जिव्हाळ्याचा आणि वारंवार चर्चेत येणारा विषय आहे. तर गीत सर याविषयी थोडं इलॅबोरेट करणार. 70 सालपासून मी प्रॅक्टिस करायला लागलो, 55 वर्ष झाली. 70पासून सामान्यपणे 90पर्यंत घरात मृत्यू वॉज अ नॉर्म इन पुणे. लक्षात घ्या, 70पासून 90पर्यंत. साधीशी गोष्ट आहे, 50 बेडच्या पुढची आणि 100 बेडच्या पुढची पुण्यात हॉस्पिटल्सच नव्हती. हॉस्पिटलमध्ये कधी जायचं तर 2 गोष्टी करता नक्की जायचं, अपेंडिक्स, हार्निया, टॉन्सिल आणि डिलिव्हरी. नक्की लक्षात आलं. बाकीच्या गोष्टी करता हॉस्पिटलमध्ये जायचा विचारच नसायचा. डॉक्टरने सांगितलं तर, किंवा फारच झालं तर मग ससून KM होतं. आणि नंतर सगळ्यांचं लाडकं संजीवन नावाचं हॉस्पिटल इथे 95ला सुरू झालं. त्याचंच रूपांतर दीनानाथमध्ये झालं. या सगळ्याच्या संदर्भात इथे केळशीहून एक सिनियर प्रॅक्टिशनर आलेले आहेत, माझे मित्र डॉक्टर भागवत. ते तर सांगतील की आमच्याकडे आम्ही घरी जातो, घरीच बोलवतात, घरीच श्वास शेवटचा घेतात आणि निवांतपणे त्यांना पोचवलं जातात. त्यांच्याकडे अजून तीच प्रथा चालू असेल मला वाटतं. पण पुण्यातली पद्धत बदलत गेली आणि ती कशी बदलत गेली आणि तिथे कुठे थांबायला पाहिजे याच्याबद्दल मी आता सविस्तर बोलतो आहे. हार्ट 3 पद्धतीत थांबतं. एक म्हणजे इलेक्ट्रिकल फेल्युअर, ज्याचा उल्लेख यांनी केला की पार्टी चालली, ती सडनली पडला आणि गेला, इलेक्ट्रिकल फेल्युअर असतं. काही चेहऱ्यावर वेदनेचं हे सुद्धा नाही, चेहरा अगदी शांत असतो. त्यावेळेला जर डिफिब्रिलेटर नावाची चीज शेजारी उपस्थित असेल तरच तो वाचू शकतो, नाही तर वाचत नाही. ICUमध्ये असलेला पेशंटसुद्धा डॉक्टर ICUच्या सेंटरपासून तिथपर्यंत पोचून डिफिब्रिलेटर नेऊन वेळ गेला तर तो वाचत नाही. वाचत नाही हे आपल्याला मान्य नसतं, म्हणून आपण त्याच्याबद्दल चिडचिड करतो. दुसरा डेथ असतो एखादा एम्बोलस, बारीकसा थ्रम्बोसिस, कुठेतरी अडथळा येतो. तो डिझॉल्व करण्याची औषधं वेळेत, तासाभरात, 2 तासात, यांच्याकडे नेल्यानंतर हे कार्डियकवालेच असल्यामुळे कॅथलॅबमध्ये घेतल्यावर काय काय होतं त्याचं वर्णन ते माझ्या बोलण्यानंतर करतील. त्याला काही महागडी औषधं दिली तर तो गुठळी विरघळून जाते, पेशंट नॉर्मल येतो. आणि तिसरा अडथळा म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे किती ब्लॉक्स आहेत, आणि मग किती ब्लॉक्स असले तर ऑपरेशन करायचं, अमक्याने सांगितलं आहे, मग ते करायचं की नाही, नाहीच केलं तर काय होईल, वगैरे वगैरे सगळी चर्चा चालते. हे झालं याच्याबद्दल. मेंदूबद्दलचं काय, तर मेंदूबद्दल असाच प्रकार आहे. हाय BP असेल तर सडन हिमरेज होऊन कोलॅप्स होतो. त्या ह्याच्यात बहुतेक वेळेला तो 70 ते 80% जागच्या जागी जातो. 10-20% कधी होतात की हिमरेज झाल्यावर प्रेशर निर्माण होतं आणि तिथलं ब्लिडिंग थांबतं. बरोबर बोलतो आहे ना. म्हणजे इंट्राक्रेनियल प्रेशर एका लिमिटनंतर बंद असल्यामुळे ते हिमरेज थांबतं, अर्धांग होऊन नंतर तो खितपत पडतो. पण तातडीने न्यायला पाहिजे अशा संदर्भात यातली फक्त एकच केस आहे, ती म्हणजे एम्बोलिझमची. बाकीच्या ह्याच्यात सकाळपासून ॲसिडिटीने त्रास होतो आहे, जळजळतं आहे, छातीत दुखतं आहे, पाठीत दुखतं आहे, इथे बारीक बारीक खुटखुटतं आहे, चालताना धाप लागते, शांतपणे आपण जाऊ शकतो. पण होतं काय, घरी पडला आहे, चला चला ॲम्ब्युलन्स बोलू. ॲम्ब्युलन्स येईपर्यंत त्याचा ब्रेन डेथ झालेला असतो. मुद्दा लक्षात घ्या, हार्ट बंद पडलेल्या अवस्थेत 5व्या मिनिटाला मेंदू काम करेनासा होतो. आणि मग त्या वेळेला तुम्ही जर घेऊन गेलात आणि नंतर शॉक्स दिले, बाकीचं काय केलं आणि रिवाईव्ह केलं, तर ब्रेन डेड पेशंट हा तुम्हाला पाहायला मिळतो व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये. दुसरं एक उदाहरण नुकतंच घडलेलं आहे. 88 वर्षाचे बाबा, रात्री श्वास लागला. श्वास लागल्यानंतर 2-3 भावांनी एकमेकांना फोन केला. त्यातला एक भाऊ म्हटला, नाही नाही मी घरी ठेवत नाही, मी त्यांना घेऊन जातो आहे. आणि दिनातलं घेऊन गेले. दिनातलं घेऊन गेल्यावर तिथल्या CMOने सांगितलं, अहो थांबा जरा, आम्ही ॲम्ब्युलन्समध्येच येऊन बघतो. कारण त्यांना कल्पना आलेली होती. त्यांनी ॲम्ब्युलन्समध्ये येऊन बघितलं, नाही म्हटलं काय याचा उपयोग नाही आहे, तुमचे डॉक्टर बोलवा आणि सर्टिफिकेट घेऊन जा. थोडक्यात 88 वर्षाच्या माणसाला श्वास लागला आहे, तर
माणूस जातो कधी हो? श्वास थांबतो म्हणूनच जातो ना. मग जाण्यापूर्वी श्वास जोरात चालणारच ना, बरोबर आहे ना. डोळे मंदावतात, श्वास मंदावतो. काही वेळेला शॅलो ब्रीदिंग नावाचं म्हटलं जातं. पोटातनं श्वास सुरू होतो, आवाज यायला लागतो घोरल्यासारखा. सर बरोबर आहे ना मी काय म्हणतो ते? कारण डेथ शेजारी बसून पाहिलेली माणसं आता सापडत नाहीत. लांब कशाला, डॉक्टरसुद्धा सापडत नाहीत. ICUतला माणूससुद्धा गेल्यानंतर तिथे पोचलेला असतो. अशा स्थितीमध्ये आपल्याला काही वेळेला वयाचा विचार करायचा, कितवं हॉस्पिटलायझेशन आहे याचा विचार करायचा. आणि ते जर हॉस्पिटलायझेशन 3रं 4थं असेल तर निवांतपणे घरी गेला तर आनंद आहे ना. आपल्याला पेपरमध्ये वाचायला जे लागतं, म्हणजे उदाहरणार्थ अमक्या अमक्या माणसाचा एम्समध्ये लढा चालू होता आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हा लढा दुसऱ्याच्या पैशावर चालू असतो, आपल्या खिशावर चालू नसतो. आणि जर आपल्या खिशावर चालू ठेवायचा असेल तर त्याचा खर्च अफाट असतो. असा पेशंट कधीही तुम्ही घेऊन जा, त्याला ICUत टाकलं जातं. दिवसाला 35,000चा खर्च सुरू होतो, डॉक्टर्सची औषधं सुरू होतात आणि हाती काही लागत नाही. त्या सगळ्याच्या डिटेल्सबद्दल नंतर बोलतो. आत्ता मी हार्ट बंद पडलं तर 75चा पुढचा आजारी असलेला माणूस शांतपणे श्वास घेऊन गेला तर, आणि मेंदूच्या संदर्भात होणाऱ्या गडबड. शेवटची एक फक्त उल्लेख करतो. रस्त्यात मोठा ॲक्सिडेंट झालेला आहे, रक्ताचं थारोळ झालेलं आहे आणि याला वाचवा म्हणून घेऊन येलं. शरीराची ठेवण अशी आहे की 3 लिटरच्या पलीकडे जर रक्त गेलं तर तो माणूस वाचू शकत नाही. पण ते थारोळच जवळजवळ सगळ्या रक्ताचं असतं ना. हे जर लक्षात घेतलं तर तो वाचावा अशा अपेक्षेने लवकर न्या म्हणण्यापेक्षा रक्त फार नसेल, हाडंबिडं मोडली असतील, इंटरनल मार लागला असेल, रिवाईव्ह करण्याचा आपण प्रयत्न करू. नेऊ नका असं मी म्हणत नाही आहे. महत्त्वाचा मुद्दा त्याच्यातल्या अपेक्षा आणि वास्तव याच्याबद्दल. व्हॉट मे कम, माझा माणूस मला परत पाहिजे, ही भावना जाऊन माणूस जाणारे, माणूस मर्त्य आहे हे लक्षात घ्यायचं आणि त्याच्याबद्दल विचार करायचा. यातल्या बारकावे, निसटलेले बारकावे आणि इन बिटवीन द लाईन्स देसूरकर सर सांगतील. आत्ता आपण 2 मुख्य गोष्टींबाबत बघितलं की एक हार्ट अटॅक आणि दुसरं ब्रेन अटॅक, ज्याला स्ट्रोक किंवा लकवा किंवा पॅरालिसिस, या 2 गोष्टी. दोन्ही गोष्टी साधारणपणे एकाच याने घडतात की कुठेतरी रक्ताची गुठळी जाते आणि अचानक तुम्हाला दुखायला सुरू होतं. जागेपणी ह्या दोन्ही गोष्टी होणं हे खूप चांगलं आहे, कारण बहुतेक वेळेला हार्ट अटॅक आला तर माणूस जागाही होऊ शकतो, कारण इतकं प्रचंड दुखत असतं. तर हार्ट अटॅक आणि ब्रेन अटॅक याचे जे सुरुवातीचे हे असतात रिझल्ट्स, जसं आत्ता डॉक्टर गीतांनी सांगितलं तसं की काही स्ट्रोक्स हे 70-80% मॉर्टॅलिटी म्हणजे मरण हे नक्की असतं. त्याच्यात काय करता येईल आपल्याला याच्याबद्दल माणसांच्या ज्या अपेक्षा असतात त्या अपेक्षांबाबत जरा सगळ्यांनी विचार करायला पाहिजे. आणि वास्तव जर बघायला गेलो आपण त्याच्यातलं, तर ज्या लोकांचं एका ठराविक वयोमानाच्या पुढे गेलेले आहेत त्यांच्या म्हणजे हा मरणाचा हा नॅचरल हिस्ट्री ज्याला म्हणतो की नैसर्गिक मरण जे आहे ते अशाच प्रकारे होत असतं. पूर्वी कसं व्हायचं, माणूस पडला, पाय मोडून पडला, अंथरुणात खिचपत पडला आणि अंथरुणात खिचपत पडल्यामुळे जे प्रश्न व्हायचे की पायातल्या रक्ताची गुठळी व्हायची, ती रक्ताची गुठळी जायची फुफ्फुसामध्ये आणि फुफ्फुसात गेली की माणूस काही 1 तासाभरात संपायचा. तर आता तसं होत नाही, कारण आपण ते सगळं शक्यतो टाळतो. ऑपरेशनला पटकन घेऊन जातो, फ्रॅक्चर झालं तर पटकन घेऊन जातो, पेशंटला लवकरात लवकर स्टेबल करतो आणि आधी ऑपरेशन करतो. का तर तो माणूस जर चालत राहिला तर तो या सगळ्यातनं बाहेर पडतो. आणि मला खात्री आहे की इथल्या नक्की काही जणांनी हा अनुभव घेतला असेल, जर फ्रॅक्चर हिप झालं असेल आणि ते ऑपरेट झाले असेल आणि पुढचं सगळं आयुष्य त्यांचं सुखानीत गेलेलंही असणार आहे. तर त्यामुळे हा जो फरक आहे ट्रीटमेंटमधला, हा ट्रीटमेंटमधला फरक कुठल्या ह्याच्यात थांबायचा हे जाणून घेण्याची सगळ्यांची गरज आहे. म्हणजे डॉक्टर मी जेव्हा झालो तेव्हा माझ्यापुढे हेच प्रश्न असायचे की अरे आपल्यापेक्षा लोकांनाच जास्त चांगलं कळतं. ते कसं कळतं हे मला कळायला माझी पुढची प्रॅक्टिसमधली 25 वर्ष गेली. पण अजूनही खरं तुम्ही मला विचाराल की एखादा चांगला डॉक्टर कुठला, तर याचं मी उत्तर सहजासहजी देऊ शकत नाही. मला जी माहितीचे समोरचे लोक दिसतात तीच चांगली आहेत असं मला वाटत राहतं. पण असं काही नसतं. विविध प्रकारची लोकं विविध
लोकांना भेटतात आणि कर्णोपकरणी एखाद्याची कीर्ती पोचते आणि लोक खरंच चांगले असतात ते. पण हा निर्णय, या निर्णयाप्रत येणं हे एक मोठं अवघड काम आहे. डॉक्टर असून जर माझ्यापुढे एवढा प्रश्न पडत असेल तर डॉक्टर नसलेल्या लोकांपुढे किती प्रश्न असतील. आणि हे रोज मी पेशंटना विचारतो. मग पेशंट म्हणतो तुम्हाला जे चांगलं वाटतं ते करा, पण त्यावेळेला त्या पेशंटला सगळी माहिती देणं आणि एका चांगल्या योग्य दिशेने त्याचा प्रवास चालू ठेवणं हे माझं काम असतं. मी माझे डिसिजन त्याच्यावर इम्पोज करू शकत नाही डॉक्टर म्हणून. जरी मला वाटत असलं की नाही नाही हे पटकन काम होऊन जाईल, यांना सांगून टाका, अशा प्रकारची भूल द्या ही उत्कृष्ट आहे, तर असं करणं मी योग्य पण नाही. तसंच लोकांनी पण हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे आणि त्या बाबतीत आपला समाज थोडा कमी पडतो हे आपल्याला मान्य करायला पाहिजे. म्हणजे वैद्यकीय ट्रीटमेंट जी आहे ती सगळी आपण परदेशातली जशी तशी इम्पोर्ट करतो आणि आपण अतिशय उत्कृष्ट आहोत. जगात सर्वात उत्कृष्ट सेवा आपण देऊ शकतो का? सगळ्या प्रकारची सेवा आपण देऊ शकतो. भारतातले डॉक्टर चांगले आहेत का? अतिशय उत्तम आहेत. कारण हातातलं जे कौशल्य आहे ते नाही आहे अजून जगात. पण त्याबरोबर आपण भारतीय पद्धतीने कुठलाही उपचार करावा वैद्यकीय ज्ञान वापरून असं आपण काही नवीन केलेलं दिसत नाही आहे. आणि थोडक्यात हे मेडिकल इंडस्ट्रियलायझेशन ऑफ मेडिसिन जे झालं त्याचे फायदे अनेक जणांना झालेले आहेत, पण त्याचे जे तोटे आहेत ते कधी म्हणजे त्याच्यातनं आपण कधी बाहेर पडू असं दिसत नाही. कारण फायदे इतके दिसतात लोकांना, ते शॉर्ट टर्म असतील किंवा लाँग टर्म असतील. तर त्यामुळे हे लिमिटेशन जे ओळखायची गरज आहे ते लिमिटेशन कसं ओळखायचं याच्यावर सगळ्यांनी जरूर विचार करावा असं मला वाटतं. मागच्या महिन्यात माझ्या मिस्टरांना बरं नव्हतं, व्हायरल झाला होता, 102 ताप होता आणि काही केल्या घरगुती उपायांनी काही कमी होत नव्हता. मी डॉक्टर ॲट डोर या ॲपवरती माझी रिक्वायरमेंट रजिस्टर केली आणि अगदी लगेचच त्यांचा फोन आला. हे औषधं सूट होत आहेत नाही होत याची चौकशी करून प्रिस्क्रिप्शन लिहून दिलं आणि अर्थातच चांगला गुणही आला. पुढच्या दिवशी डॉक्टर ॲट डोर या टीम कडून फॉलोअपसाठी फोन आला. त्यामुळे अर्थातच आम्हाला अगदी ह्या ॲपमुळे नेमक्या वेळी खूप छान सोय झाली. तर फॅमिली फिजिशियनची जी संकल्पना आहे डॉक्टर ॲट डोर या टीमनी ऑनलाईन अगदी आपल्या फोनमध्ये आणून ठेवली आहे. तर डॉक्टर ॲट डोर या सेवेचा आपण सर्वांनी जरूर लाभ घ्यावा असं मी आग्रहाने सांगेन. धन्यवाद. हॅलो, मी प्रेम आपटे, वय 70, राहणारा कोथरूड, पुणे. जेव्हा डॉक्टर्स ॲट डोअर ही सर्व्हिस सुरू झाल्याचे मला कळले तेव्हा मला माझ्या येणाऱ्या मित्रांची आठवण झाली. डॉक्टर्स ॲट डोअर त्याच्यामुळे त्यांना स्वतःला ते आहेत तिथूनच होम व्हिजिट डॉक्टरची बुक करता येणार आहे. म्हणजे जर का काही गरज पडली तर डॉक्टर त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या आईवडिलांची तपासणी करू शकतील. या सर्व्हिसमुळे बऱ्याच लोकांची सोय होणार आहे आणि अशीच ही सोय चालू राहावी याबद्दल मी त्यांना प्रोत्साहित करतो आणि त्यांचे अभिनंदन पण करतो.